या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रभर सर्व देशामध्ये या बातमीने खळबळ उडाली। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला लगेच लाईक करा। ठाकरेंचा होणार आता महापौर, ठाकरेंचा सर्वात मोठा विजय, संजय राऊतांची सगळ्यात मोठी खेळी। धनुष्यबाण कुणाचा, शिंदेंचा की ठाकरेंचा? शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली। दोन 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि सुरू झाली एक नवी लढाई। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं, तर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आलं। पण शिवसेना नावासाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात लढाई सुरूच ठेवली। शिवसेना हे नाव शिंदेंच्या पक्षाचं की ठाकरेंच्या पक्षाचं? तसंच धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंच्या पक्षाचं की ठाकरेंच्या पक्षाचं? तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यानं सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या घड्याळ या चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुद्धा बुधवारपासून सुरू होईल। अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्र न केल्यानं जयंत पाटलांनी केलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडेल। सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये वेळ सुद्धा वाटून दिलेली आहे। दोन्ही पक्षांना वेळ दिलेला आहे। या वेळेमध्ये आपापलं म्हणणं मांडायचं आहे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि पक्ष जो एकनाथ शिंदे यांना आणि त्याचबरोबर अजित पवार यांना दिलेला आहे, तर त्याचा आधार काय आहे? लोकप्रतिनिधी हे महत्त्वाचं आहे पक्ष देताना का पक्षाची जी संघटना आहे ती महत्त्वाची आहे? ते संघटनेचं संख्याबळ महत्त्वाचं आहे का? यासुद्धा मुद्द्याकडे लक्ष वेधलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने मध्यंतरी जे चिन्ह वापरलं होतं तर त्या चिन्हावर सुद्धा बंदी घालावी अशा प्रकारचं सुद्धा विनंती केली होती। यापुढच्या निवडणुकामध्ये तसं चिन्हावर बंदी घालता येते का, या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा या सुनावणीमध्ये होणार आहे। आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आमदारांना अपात्र ठरवलेला आहे आणि निकाल दिलेला आहे, तर विधानसभा अध्यक्षाच्या अखत्यारीत कोणकोणते मुद्दे येत आहेत, या सर्वच मुद्द्यावर ही सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याची सुनावणी सुरू होत असतानाच ठाकरे गटाचे कायदेशीर सल्लागार वकील आसिम सरोदे यांनी एक खळबळजनक ट्विट केलंय। आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटतं शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदेंचं राजकीय महत्त्व एकदम कमी होईल। शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे म्हणजेच स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मिळून मुंबई महापालिकेतलं राजकारण फिरवू शकतील। सर्वोच्च न्यायालयातल्या एका निर्णयामुळे सुरू झालेला हा खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल। तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागून शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येऊ शकते। आणि तशा वेळेस मग एकनाथ शिंदे हे अनाथ होते, कारण की त्यांच्याकडे पक्ष राहणार नाही। मग पक्ष त्यांच्याजवळ नाही का असा आपण जर प्रश्न विचारला तर तसं नाही आहे। त्यांच्या आत्ताच्या पक्षाची ओळख ही अमित शहांचा महाराष्ट्रातील पक्ष अशीच आहे। त्यामुळे अमित शहा त्यांना भाजपमध्ये सामावून घेतील। भाजपमध्ये जर ते जाणार असतील तर त्यावेळेस मग परत असा प्रश्न येणार की सगळेजण भाजपमध्ये जाणार का? तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडून गेलेले अनेक जण सुद्धा भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक नसणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आसिम सरोदेंच्या या ट्विटमुळे शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे, तर दुसरीकडे ठाकरेंचं या सुनावणीवर बारीक लक्ष आहे। काय ना, उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो बरं का। आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल। नाही, मी आता काहीच सांगत नाही। आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यात चिन्ह मिळायला पाहिजे। अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या
ही संविधान विरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी तरी आयऱ्या गैऱ्याच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे. 21 जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना चिन्हाची सलग सुनावणी सुरू होणार आहे. मुंबईत महापौर पदाच्या घडामोडींना वेग आलाय. 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत निघणार आहे, तर 30 जानेवारीला भाजपचा महापौर बसेल असं भाजप म्हणतंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय होतंय यावर मुंबईतली पुढची राजकीय गणितं ठरण्याची शक्यता आहे. मोठा दावा केलेला आहे. ठाकरे बंधू मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील असं सरोदेनी म्हटलं. शिंदेंकडून पक्ष चिन्ह काढून घेतलं तर शिंदे सेना भाजपात विलीन होणार. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परतणार असंही असीम सरोदे म्हणतात. झाली तर निर्णय नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी होण्याची शक्यता ही जास्त आहे. अधिकार काय आहे ते जर आपण तपासले तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनीच निकाल लागून शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येऊ शकते. आणि तशा वेळेस मग एकनाथ शिंदे हे अनाथ होते, कारण की त्यांच्याकडे पक्ष राहणार. मग पक्ष त्यांच्याजवळ नाही का असा आपण जर प्रश्न विचारला तर तसं नाही आहे. त्यांच्या आत्ताच्या पक्षाची ओळख ही अमित शहांचा महाराष्ट्रातील पक्ष अशीच आहे. त्यामुळे अमित शहा त्यांना भाजपमध्ये सामावून घेतील. भाजपमध्ये जर ते जाणार असतील तर त्यावेळेस मग परत असा प्रश्न येणार की सगळेजण भाजपमध्ये जाणार का, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडून गेलेले अनेक जण सुद्धा भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक नसणार आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आत्ता महानगरपालिकांचा विचार करायचा तर त्यातले अनेक जण हे त्यांच्या मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे स्वगृही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे परत येऊ शकतात. आणि असं जर झालं तर मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण असेल इथपासून तर सगळे राजकीय धनुष्यबाण कुणाचा, शिंदेंचा की ठाकरेंचा? बुधवारपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी. शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली. मध्ये शिवसेना फुटली आणि सुरू झाली एक नवी लढाई. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं, तर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आलं. पण शिवसेना नावासाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात लढाई सुरूच ठेवली. शिवसेना हे नाव शिंदेंच्या पक्षाचं की ठाकरेंच्या पक्षाचं? तसंच धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंच्या पक्षाचं की ठाकरेंच्या पक्षाचं? याबद्दल 21 जानेवारीपासून सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी पार पडणार आहे. त्याबरोबरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यानं सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे.